तर नमस्कार मंडळी, मी राघव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी, आजचा टॉपिक थोडा डिफरंट आहे. मी तुम्हाला आजपर्यंत प्राइस ॲक्शन शिकवत आलो, तुम्हाला ऑप्शन चेन शिकवत आलो, ऑप्शन ट्रेडिंग शिकवत आलो. पण आज मला असं वाटतंय, की आपण हे सर्व शिकवताना कुठेतरी बेसिक गोष्टी सांगायचं राहून गेलो. त्यामुळे आज मला असं वाटतंय, की तुम्हाला काहीतरी बेसिक गोष्टी शिकवल्या ना, तर तुम्ही ॲडव्हान्स गोष्टी सहजपणे शिकत जाल. त्याचं रिझन सिंपल असतं. तुम्हाला जेव्हा बेसिक गोष्टी समजतात, तेव्हाच ॲडव्हान्स गोष्टी समजतात. त्यामुळे मी आज ठरवलं, की तुम्हाला आय-पी-ओ ही जी कन्सेप्ट आहे स्टॉक मार्केटमधील जे नवीन लोक आहेत, त्यांना नेमकं स्टॉक मार्केट कसं वर्क करतं हेच माहीत नसतं. अशा वेळेस हे लोक मार्केटमध्ये ह्या आय-पी-ओला अप्लाय करून सहजपणे प्रॉफिट कमवू शकतात. तेही विदाऊट एनी लॉस. मी तुम्हाला सांगू शकतो, की मागील काही जेव्हा मी ट्रेडिंग सुरुवात केली होती, अशा वेळेस त्या ट्रेडिंगला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला मला स्टॉक मार्केटमध्ये मी डायरेक्टली ऑप्शन ट्रेडिंग करायला चालू केली. ऑप्शन ट्रेडिंग केल्यानंतर मला तिथे सुरुवातीला लॉस झाले. त्यानंतर मी काय केलं, मग मी स्विंग ट्रेडिंगकडे वळालो. स्विंग ट्रेडिंगमध्ये स्मॉल स्मॉल लॉस होत गेले. पण त्यानंतर मी थोड्या सायकॉलॉजीवरती काम केलं आणि त्यात इम्प्रूव्हमेंट केली. पण त्याच काळात जेव्हा मी ऑप्शन ट्रेडिंग करत होतो, त्यावेळेस अशी एक गोष्ट होती, जिने मला मार्केटमध्ये टिकून ठेवलं होतं. मग काय केलं होतं, तर आय-पी-ओमध्ये मला चांगल्या प्रकारे प्रॉफिट झाला होता. त्यावेळेस ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मग मी चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकलो. कारण तिकडे जरी लॉस झाला, तर इकडचा प्रॉफिट मला ते सर्वच्या सर्व रिकव्हर करून देतो. मग इकडे कसा प्रॉफिट झाला, तिकडेच का लॉस झाला, तर हे आज मी तुम्हाला समजून सांगतो. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आज आपण पाहणार आहोत आय-पी-ओ म्हणजे काय आणि नेमकं कशाप्रकारे वर्क करतं. तर पहा, आय-पी-ओ म्हणजे काय, आपण सुरुवात करूयात. तर आय-पी-ओ म्हणजे काय, तर बेसिकली आय-पी-ओ स्टँड्स फॉर म्हणजे आय-पी-ओ म्हणजे काय, आय-पी-ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल म्हणजे काय? इनिशियल म्हणजे सुरुवातीची. समजा एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीला समजा पैशाची गरज आहे. अशा वेळेस ती कंपनी काय करते? तर ती कंपनी ते पैसे एखाद्या बँकेकडून कर्ज घेऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीकडून लोन घेऊ शकते. पण अशा वेळेस जर त्या कंपनीने जर एखाद्या बँकेचं लोन घेतलं, अशा वेळेस त्यांना काहीतरी इंटरेस्ट पे करायला लागेल, म्हणजे त्यांना व्याज द्यावं लागेल. अशा वेळेस हे व्याज खूप जास्त मोठं होतं आणि कंपनीवरती हे मोठं डेब्ट वाढत जातं. अशा वेळेस कंपनी काय करते, मग कंपनीपुढे दुसरा एक पर्याय असतो. तो म्हणजे आय-पी-ओ. हे आय-पी-ओ काय असतं? तर चला सांगतो. आय-पी-ओ म्हणजे काय? तर आय-पी-ओ म्हणजे एखादी खाजगी कंपनी प्रथमच सर्वसामान्य गुंतवणूकदारांना एखादी खाजगी कंपनी प्रथमच सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आपले शेअर्स विकते. याला म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफरिंग. कंपनीवरती ही शेअर्स विकण्याची बारी काय येते? तर याचं सिम्पली रिझन, कंपनीला लागत असतो पैसा. कशासाठी लागतो पैसा? तर तो कंपनीचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे कंपनीला त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी, त्यांना एखादी फॅक्टरी चालू करण्यासाठी लागत असते भांडवलाची आवश्यकता. त्याबरोबर कंपनीचा विस्तार करायचा आहे. कंपनीची एक ब्रँच आहे, त्याच्या 10 ब्रँच करायच्यात. अशा वेळेस त्यांना पैशाची गरज असते. त्याचबरोबर त्यांना जेव्हा पैशाची गरज असते ना, अशा वेळेस ते काय करतात, मग बेसिकली जर बँकेकडून पैसा घेतला तर व्याज भरण्यापेक्षा तेच जर लोकांकडून पैसे घेतले, तर अशा वेळेस त्यांना व्याज भरायला लागत नाही. मग व्याज न भरता ते काय करतात, मग अशा वेळेस समजा एखादी कंपनीची प्रोमोटर होल्डिंग म्हणजे स्वतः मालकाकडे 100% हिस्सेदारी आहे. अशा वेळेस मालक काय करतो, मालक म्हणतो, की माझे 10% शेअर्स तुम्ही घेऊन टाका, फक्त मला पैसे द्या. अशा वेळेस कंपनीमध्ये जेव्हाही प्रॉफिट होतं, हे सर्वच्या सर्व गोष्टी होतात. अशा वेळेस त्या प्रॉफिटमधील काही पर्सेंटेज म्हणजे समजा त्या कंपनीने त्या मालकाने 10% शेअर्स त्यांचे विकले असतील, तर अशा वेळेस त्या जे काही 10% 100% प्रॉफिट होईल ना, त्यातील 10% शेअर्स मधील प्रॉफिट त्या लोकांना मिळून जातं. त्याचबरोबर कंपनीमध्ये त्या कंपनीचे शेअर्स म्हणजे हिस्सेदारी त्या व्यक्तीला भेटत असते. पण त्या व्यक्तीकडून गेलेल्या पैशावरती कोणताही इंटरेस्ट नसतो. अशा वेळेस कंपनीला तो फायदा असतो, की त्या व्यक्तीकडून पैसा घेतलाय तर त्याला इंटरेस्ट नाही द्यायचा. तर तो कंपनीत फायदा असतो. त्यामुळे कंपनी इनिशियल पब्लिक ऑफरिंग करते. आय-पी-ओ कसा येतो? आय-पी-ओ येण्याची एक प्रक्रिया असते. ती म्हणजे काय? की बेसिकली सुरुवातीला कंपनी असते खाजगी. म्हणजे ते एका मालकाची असते. आता कन्सिडर करा, रिलायन्स जिओ ही कंपनी आहे. रिलायन्स जिओ कंपनी कोणाची आहे? तर रिलायन्स जिओ ही आहे मुकेश अंबानींची कंपनी. अशा वेळेस ती कंपनी अजून मार्केटमध्ये नाहीये. अशा वेळेस ती खाजगी कंपनी आहे. पण त्या कंपनीला आता पैसे त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी, समजा आता 5G आहे, त्याला 6G आणायचंय. अशा वेळेस 6G आणण्यासाठी त्यांना मोठी इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे. अशा वेळेस मग इन्व्हेस्टमेंटसाठी त्यांना पैसा लागणार आहे. तर हा पैसा कुठून आणायचा? तर अशा वेळेस कंपनी करते लिस्टिंग. कंपनी त्यांच्या शेअरची करते लिस्टिंग. अशा वेळेस जेव्हा शेअरची लिस्टिंग होते ना, अशा वेळेस कंपनी काय करते? मग कंपनी आय-पी-ओ आणायचा प्लॅन करते. आय-पी-ओ जेव्हा आणते त्यावेळेस कंपनीकडे आय-पी-ओच्या आधी ज्याचे प्रोमोटर जे असतात, मालक, त्यांची हिस्सेदारी असते 100%. मग समजा कंपनीने त्यांच्या 100% मधील समजा 10% जर शेअर्स विकले, तर अशा वेळेस त्यांच्याकडे राहतील 90% शेअर्स शिल्लक. मग 90% शेअर जरी शिल्लक राहिले, तरी जवळपास जास्तीत जास्त शेअर हे कंपनीच्या प्रमोटरकडे असतात. पण जेव्हा ते 10% शेअर विकतील, अशा वेळेस त्यांना प्रॉफिट तिथे खूप मोठा होत असतो. म्हणजे कसं पहा, समजा कंपनीचं व्हॅल्युएशन आहे समजा 1,00,000 कोटी. 1,00,000 कोटी. अशा वेळेस 10% जरी
शेअर्स विकले तर जवळपास 10,000 कोटी त्या कंपनीला लोकांकडून मिळून जातील. ह्याने 10,000 कोटींचा वापर करून कंपनी आपला व्यवसायाचा विस्तार करू शकते. त्याचबरोबर एक मोठं भांडवल उभारून 6G इंटरनेट आणू शकते. त्याचप्रकारे मग काय होतं, मग असं झाल्यानंतर कंपनी काय करते, आयपीओ आणायचा प्लॅन करते. आयपीओ आणण्यासाठी त्यांना जायला लागतं एनएससी किंवा बीएससी कडे. एनएससी बीएससी कडे का? तर एनएससी बीएससी बेसिकली एक मिडल टर्म असते, म्हणजे मिडलची गोष्ट असते, ज्याच्यामध्ये कंपनी डायरेक्टली लोकांना शेअर्स विकू शकत नाही. मग अशा वेळेस कंपनीला काय करावं लागतं, तर एनएससी बीएससी कडे जावं लागतं. एनएससी बीएससी ला ते कल्पना देतात, की आम्हाला आमच्या कंपनीचे शेअर्स विकायचे आहेत. तुम्ही काय करा, तर तुम्ही लोकांकडून त्यासाठी पैसे गोळा करा. पैसे गोळा करा. मग एनएससी बीएससी काय करते, तर एनएससी बीएससी त्या कंपनीचे जे DRHP असतात, ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट, ते काय करते, कंपनी सबमिट करते. सबमिट केल्यानंतर एनएससी बीएससी त्या कंपनीचं प्रॉफिट लॉस हे पाहते आणि हे पाहिल्यानंतर मग एनएससी बीएससी जर ते सर्व योग्य असेल असं वाटलं तर अशा वेळेस मग ती आयपीओ आणायला परवानगी देते. आयपीओ आणण्यासाठी काय करते, मग एनएससी बीएससी कडे हे सर्वसामान्य जे गुंतवणूकदार असतात ते काय करतात, ऍप्लिकेशन करतात. अशा वेळेस कंपनी त्यांचे शेअर्स एनएससी बीएससी कडे देत असते. अशा वेळेस दोघांचं मिळून कनेक्शन कोण घडवून आणतं, तर ते आणतं एनएससी आणि बीएससी. हे आहेत आपले स्टॉक मार्केटचे इम्पॉर्टंट कंपोनंट्स. त्यानंतर सार्वजनिक गुंतवणूकदार म्हणजे आपल्यासारखे रिटेल ट्रेडर्स जे त्यासाठी ऍप्लिकेशन करतात. याच्यामध्ये एक प्रकार आहेत, एक म्हणजे रिटेल ट्रेडर्स, हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स, त्याबरोबर एचएनआय वगैरे सर्वच्या सर्व लोक ह्यासाठी अप्लाय करतात आणि त्यांना ते शेअर्स मिळून जातात. आयपीओ नंतर कोणताही गुंतवणूकदार कंपनीचे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतो. मग तुम्ही म्हणाल की सर्व गुंतवणूकदार शेअर खरेदी आणि विक्री करू शकतो. मग हे आयपीओ काय आहे? तर आयपीओ म्हणजे सुरुवातीला कंपनीचे शेअर्स जेव्हा मार्केट येणार आहेत ती पहिली वेळ तेव्हा त्याला म्हणतो आपण आयपीओ. आणि जेव्हा आयपीओ होतो ना अशा वेळेस सुरुवातीलाच तो शेअर्स असा 10%, 5%, 15%, 50%, 60%, 70% पण वरती ओपन होतो. मी तर तुम्हाला सांगू शकतो टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर होता. मी 15,000 रुपये अप्लाय केलं, फर्स्ट टाइम अप्लाय केलं. 15,000 अप्लाय केल्यानंतर मला तो शेअर डायरेक्टली, मला आठवतंय आजही, मी 500 रुपयाला अप्लाय केलं होतं आणि तो शेअर डायरेक्टली 1350 रुपयाला ओपन झाला आणि तिथेच मी 1315 रुपयाला तो विकून टाकला. जवळपास एका लॉट मध्ये मला तिथे फायदा झाला जवळपास 25,000 रुपये फर्स्ट टाइम. ते तुम्हाला मी पुढे सांगतो, पहा अशा प्रकारे असतं. मग आता पहा, आयपीओ मध्ये अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असायला पाहिजे. त्या गोष्टी आज मी तुम्हाला समजून सांगतो. पहा, तर आयपीओ मध्ये अर्ज करण्यापूर्वी सर्वात पहिले गोष्ट म्हणजे ती म्हणजे इश्यू प्राइस म्हणजे काय असतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर इश्यू प्राइस काय असतं, तर इश्यू प्राइस म्हणजे काय, तर इश्यू प्राइस म्हणजे एखाद्या शेअरची निश्चित केलेली किंमत. म्हणजे हे कसं असतं सांगतो. समजा एखादी कंपनी आहे आणि तिच्याकडे समजा तिला आयपीओ आणायचा आहे, तिला तिचे 10,000 शेअर्स विकायचे. पण अशा वेळेस कंपनीचं व्हॅल्युएशन आहे 50,000 कोटी. कंपनीचे व्हॅल्युएशन आहे 50,000 कोटी आणि कंपनीला विकायचे 10,000 कोटी शेअर्स. अशा वेळेस तुम्ही पहा, 50 डिवाइड बाय जर तुम्ही 10 केलं, अशा वेळेस किती, तर एका शेअरची किंमत होईल 5 रुपये. एका शेअरची किंमत होईल 5 रुपये. अशा प्रकारे कंपनी तिचं व्हॅल्युएशन आधी ठरवते की किती आहे. व्हॅल्युएशन आधी ठरवते की किती आहे आणि त्यानंतर त्याला डिवाइड केलं जातं नंबर ऑफ शेअर्स त्यांना मार्केटमध्ये किती विकायचे. मग जर नंबर ऑफ शेअर्स आणि व्हॅल्युएशन यांचं डिवायडेशन केल्यानंतर जी ही व्हॅल्यू मिळते ती असते आपली एका शेअरची निश्चित किंमत. मग आता तुम्हाला सोपं एक्झाम्पल सांगतो. समजा एखाद्या कंपनीला 100 रुपयाचे शेअर्स विकायचे. 100 रुपयांचे शेअर्स विकायचे. कंपनीची व्हॅल्यू आहे 100 रुपये. 100 रुपयाचे शेअर्स विकायचे पण कंपनीकडे विकायला आहेत 10 शेअर्स. अशा वेळेस एका शेअरची त्यांना व्हॅल्यू ठरवायला लागेल 10 रुपये. एका शेअरची व्हॅल्यू ठरवायला लागेल 10 रुपये. मग ते काय करतील, तर ते मार्केटमध्ये 10 रुपयांना एक शेअर्स विकायला आणतील. मग समजा ती काय आहे ते, तर त्याची आहे इश्यू किंमत. म्हणजे ते सुरुवातीला त्या शेअरची किंमत किती आहे हे ठरवते इश्यू प्राइस. त्याचबरोबर प्राइस बँड म्हणजे काय, तर प्राइस बँड म्हणजे अशी एक व्हॅल्यू असते ज्याच्यामध्ये पहा तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो. ती असते किमान आणि कमाल किमतीची श्रेणी. हे पुढे मी तुम्हाला अजून गोष्ट सांगतो. पहा खाली सर्व आहे. त्याचबरोबर तुम्हाला लॉट साईज समजणं इम्पॉर्टंट आहे. लॉट साईज म्हणजे अर्ज करण्यासाठी किमान तुम्हाला काही शेअर्स खरेदी करावे लागतात. ते किती मी तुम्हाला सांगतो पहा. त्याचबरोबर तुम्हाला एक मिनिमम इन्व्हेस्टमेंट लागते. तेवढी जर इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही आयपीओ साठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला त्या आयपीओची ओपन प्राइस माहित, ओपन प्राइस ओपन डेट माहित असायला पाहिजे. म्हणजे तो आयपीओ
कोणत्या तारखेला ओपन होणार हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही अप्लाय करू शकत नाही. आणि त्याचबरोबर क्लोजिंग डेट पण माहित असायला पाहिजे. आणि कोणत्या दिवशी अप्लाय करायचं हे पण माहित असायला पाहिजे. सर्व सांगतो पहा. त्यानंतर असते अलॉटमेंट. अलॉटमेंटमध्ये तुम्ही जे शेअर्स खरेदी केले ते तुम्हाला मिळून जातात. आणि लिस्टिंग डेट दिवशी ते शेअर्स ट्रेडिंगसाठी चालू होतात. तर आपण पाहूयात एक एक गोष्ट. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे इश्यू प्राइस आणि प्राइस बँड. इश्यू प्राइस काय असतं? इश्यू प्राइस म्हणजे काय? तर बेसिकली मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ₹100 समजा कंपनी आहे आणि तुम्हाला तुमच्याकडे आहे 10 शेअर्स विकायला. अशा वेळेस त्या कंपनीचा एक शेअर्स किती रुपयांना विकणार? तर कंपनी आहे समजा ₹100 फक्त हे एक्झाम्पल सांगतोय. कंपनी आहे ₹100 आणि कंपनीचे शेअर्स विकायचे 10. तर अशा वेळेस 100/10 म्हणजे एका शेअरची किंमत ठरते ₹10. मग ₹10 जर एका शेअरची किंमत आहे, अशा वेळेस त्या कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये किती ट्रेड होतील? तर ते 10 ट्रेड होतील. हीच असते आपली इश्यू प्राइस. मग कंपनी सुरुवातीला काय करते? मग आपली इश्यू प्राइस किती हे आधी कॅल्क्युलेट करते. मग इश्यू प्राइस केल्यानंतर त्या शेअरची किंमत ठरवली जाते, की समजा एखाद्या शेअरची किंमत समजा टाटा टेक्नॉलॉजीचा हा जो शेअर होता त्याची किंमत ₹500 पर शेअर हे कंपनी ठरवलं होतं. त्यांनी कसं कॅल्क्युलेट केलं होतं? तर टोटल जी अमाउंट होती म्हणजे काय टोटल त्यांचं किती असं म्हणू शकतो, की टोटल त्यांचं जे व्हॅल्युएशन होतं त्याला डिव्हाईड केलं तर नंबर ऑफ शेअर्स त्यांना विकायचे किती. तर त्यातून एक व्हॅल्यू निघाली होती ती म्हणजे ₹500. तर ती त्यांची होती इश्यू प्राइस. आणि प्राइस बँड काय असते? तर पहा कन्सिडर करा, की त्या शेअरची मागणी आणि पुरवठा यांच्यावरती प्राइस बँड ठरत असते. म्हणजे काय? तर एखाद्या शेअरची किंमत प्राइस बँड आहे 95 आणि दुसऱ्या त्याच शेअरची हायेस्ट प्राइस बँड आहे 100. याचा अर्थ तुम्ही त्या शेअर्सला ₹95 किंवा ₹100 दरम्यान खरेदी करायचं. मग अप्लाय करताना तुम्हाला तिथे एक हे व्हॅल्यू आली असते, की तुम्हाला किती रुपयाला तो शेअर खरेदी करायचा आहे. मग तुम्ही 95 ते 100 मध्ये कोणती व्हॅल्यू टाकू शकता. मला वाटलं, की ₹97 त्याची योग्य किंमत आहे. तर मी तो शेअर ₹97 ला अप्लाय करणार. पण एक गोष्ट असते, इथे तुम्ही फक्त एकटेच अप्लाय करत नाही. तुम्हाला अप्लाय करताना खूप जास्त सर्व सर्व लोक तुम्हाला इथे अप्लाय करताना पाहायला मिळतात. अशा वेळेस तुम्ही कंपनीचे जर शेअर्स 10,000 जर असतील विकण्यासाठी, अशा वेळेस 1,00,000 ॲप्लिकेशन येतात. 1,00,000 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन येतात. अशा वेळेस मग तुम्हाला तुम्ही जर हे ₹100 जर कमीला अप्लाय केलं म्हणजे तुम्ही ₹97 ला अप्लाय केलं, तर हे ₹100 ज्यांनी अप्लाय केलंय त्यांनाच ते शेअर्स मिळून जातात. मग तुम्हाला काय करायचं असतं, तर तुम्हाला सिम्पली कधीच हे ₹97 ₹98 ला नाही, तर तुम्हाला हायेस्ट प्राइसला अप्लाय करायचं. म्हणजे तुमची आय-पी-ओ मिळण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त मिळून असते. तुम्ही हायेस्ट प्राइसला अप्लाय केलं तुम्हाला सहजपणे शेअर्स मिळून जाण्याची प्रोबॅबिलिटी असते. मग बघा बहुतांश रिटेल ट्रेडर्स काय करतात, तर बहुतांश रिटेल इन्व्हेस्टर कट ऑफ प्राइसला निवडतात. म्हणजे जी हायेस्ट प्राइस आहे तिलाच निवडतात. कारण ॲप्लिकेशन जास्त असतात त्यामुळे मिळण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त कमी असते. अशा वेळेस हायेस्ट प्राइसलाच अप्लाय करणं योग्य असतं. हीच असते आपली प्राइस बँड. तर तुम्हाला अप्लाय करताना नेहमी कट ऑफ प्राइसला अप्लाय करायचं आहे. तर आता आपल्याला पाहायचंय लॉट साइज काय असतं. तर आय-पी-ओला अप्लाय करताना तुम्हाला लॉट साइज पण समजणं इम्पॉर्टंट आहे. समजा एखाद्या शेअरची किंमत आहे ₹100. कंपनीने काय केलं, कंपनी ठरवलं की त्या शेअरची किंमत आपल्याला ठेवायची ₹100. मग कंपनी काय करते ₹100 शेअर मार्केटमध्ये विकायला आणते. अशा वेळेस तुम्हाला मिनिमम एक अमाउंट असते, की ती तुम्हाला तितके शेअर्स खरेदीच करावे लागतात. मग किती? तर तुम्ही जर रिटेल इन्व्हेस्टर असतात, तर तुम्हाला ₹15,000 चे शेअर्स खरेदीच करावे लागतात. तुम्ही कमीत कमी ₹15,000 तुम्हाला लागतात, जर तुम्हाला आय-पी-ओला अप्लाय करायचं आहे. मग समजा कंपनीने पहा, कंपनीने जर ठरवलं, की त्या शेअरची किंमत आहे ₹100 कंपनी ठरवलं, तर त्या शेअरची किंमत आहे आपल्या कंपनी ठरवलं, की माझ्या शेअरची किंमत ₹100 अशा वेळेस मग त्या ₹15,000 आपल्याला किती शेअर्स मिळतील? तर तुम्हीच विचार करा. तर एक शेअर ₹100 ला असेल, तर ₹15,000 आपल्याला जवळपास 150 शेअर्स एकाच वेळेस खरेदी करावे लागतात. मग एखाद्या शेअरची किंमत जर ₹200 असेल, तर अशा वेळेस इथे तुम्हाला कमीत कमी 75 शेअर्स त्या लॉटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इथे जर त्याची किंमत असेल ₹500 तर अशा वेळेस तुम्हाला इथे जवळपास 30 शेअर्स तुम्हाला मिनिमम खरेदी करावे लागतील. मग 500 गुणिले 30 हे होईल ₹15,000. याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ आहे तुम्हाला एक लॉट खरेदी जर करायचा असेल, तर तुम्हाला मिनिमम ₹15,000 अप्लाय करण्यासाठी लागतीलच. तर ₹15,000 असतील तर तुम्ही अप्लाय करू शकता. हे झालं रिटेल ट्रेडरसाठी. मग आता रिटेल ट्रेडरसाठी जर लॉट साइज आहे ₹15,000 तर मग त्याच्यावरती तुम्हाला जास्त लॉटसाठी अप्लाय करता येतं का? तर सिम्पली लॉटसाठी अप्लाय करता येतं. तर रिटेल ट्रेडर्सला एका लॉटसाठी मिनिमम अप्लाय करता येतं. त्याचबरोबर मॅक्सिमम तो
एक 2,00,000 अमाउंट पर्यंत अप्लाय करू शकतो. पण समजा कन्सिडर करा की 2,00,000 अप्लाय अमाउंट पर्यंत तुम्ही अप्लाय करतात. याचा अर्थ तुम्ही जवळपास एक 13 लॉटच्या आसपास तुम्ही अप्लाय सहजपणे करू शकता. मग 13 लॉटसाठी अप्लाय करायचं का? तर बेसिकली असं नसतं. कसं असतं, तर तुम्ही जेव्हा इथे शेअरचे वाटप करतात ना, अशा वेळेस तुम्हाला एकच लॉट पहिल्यांदा दिला जातो. त्यानंतर तुम्हाला मल्टिपल लॉट दिले जातात. त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पण शक्यतो एका अकाउंटवरून एकच लॉट अप्लाय करणं हे योग्य असतं. त्यासाठी तुम्हाला ₹15,000 ने अप्लाय करायचं असतं. तर मी तुम्हाला त्या गोष्टी नंतर सांगतो. तर तुम्हाला आता समजलं असेल लॉट साइज काय असते. तर लॉट साइज म्हणजे मिनिमम तुम्हाला ₹15,000 एका लॉटसाठी अप्लाय करण्यासाठी लागतातच. आता आपल्याला पाहायचं आय-पी-ओ ओपन डेट आणि क्लोज डेट. आय-पी-ओ ओपन डेट काय असतं? तर आय-पी-ओ ओपन डेट म्हणजे समजा एखादा शेअर्स तर सर्व गोष्टी ठरल्या, की प्राइस बँड किती आहे, सर्व गोष्टी काय आहे, त्याची लॉट साइज किती आहे, सर्व गोष्टी ठरवून गेल्या. तर त्यानंतर येतं ते म्हणजे आय-पी-ओ ओपन डेट. मग अशी गोष्ट येते, की जिथे तुम्हाला आता तिथे त्याला अप्लाय करायला चालू करायला लागतं. तुम्ही अप्लाय कोणाकडे करता? तर तुम्ही अप्लाय करता तुमच्या डीमॅट अकाउंटवरती म्हणजे एन-एस-सी आणि बी-एस-सी कडे. एन-एस-सी, बी-एस-सी कडे ॲप्लिकेशन तुमचे जातात. एन-एस-सी, बी-एस-सी कडे ॲप्लिकेशन गेल्यानंतर मग काय होतं? एन-एस-सी, बी-एस-सी कडे ॲप्लिकेशन गेल्यानंतर एक एन-एस-सी, बी-एस-सी डेट ठरवते. त्या दिवसापासून तुम्हाला अप्लाय करायला चालू करावं लागतं. मग समजा ते दिवस किती असतात? तर जवळपास 3 दिवसाच्या आतमध्ये एन-एस-सी, बी-एस-सी स्टार्ट करते, की समजा आज 1 जुलै आहे. तर समजा एखादा आय-पी-ओ आणायचा आहे. तर अशा वेळेस 2 जुलै ते 5 जुलै अशा रेंजमध्ये तुम्हाला एक वेळ दिला जातो. तर ती पहिलं जी डेट असते त्याची, ती असते आपली आय-पी-ओ ओपन डेट. तर पहिल्या दिवशी शक्यतो अप्लाय तुम्हाला लोक करत नाहीत. कारण पैसा तुम्ही पहिल्या दिवशी अप्लाय करा, दुसऱ्या दिवशी अप्लाय करा किंवा तिसऱ्या दिवशी अप्लाय करा. तुम्हाला आय-पी-ओ मिळण्याचे चान्सेस हे प्रत्येक दिवशी सारखेच असतात. मग तुम्ही पहिल्या दिवशी अप्लाय केलं तर मला फर्स्ट प्रेफरन्स मला आय-पी-ओ मिळेल असं काही नसतं. तुम्ही सेकंड डेला अप्लाय करा किंवा थर्ड डेला अप्लाय करा. तर तुम्हाला तुमचे पैसे जास्त काळ गुंतवून नसतील ठेवायचे. थर्ड डेला अप्लाय करणं योग्य असतं. मी तुम्हाला सांगतो पुढे कसं असतं. तर आय-पी-ओ क्लोज डेट म्हणजे काय असतं, की ज्या दिवशी आय-पी-ओ ला ॲप्लिकेशन बंद होतात आणि ॲप्लिकेशन बंद झाले, त्या डेटला म्हणतात क्लोज डेट. मग आय-पी-ओ क्लोज डेट झाल्यानंतर मग काय होतं? तर क्लोज डेट झाल्यानंतर मग होते अलॉटमेंट. म्हणजे आता अलॉटमेंट कशी होते? पहा अलॉटमेंटचा सोपा रूल असतो. तो म्हणजे समजा कंपनीचे 10,000 शेअर्स विकायचेत. कंपनीचे 10,000 शेअर्स विकायचेत. तर त्यासाठी त्यांनी ओपन एक 1 दिवस ओपन चालू केलं. ओपन चालू केल्यानंतर त्यानंतर 2-3 दिवस ॲप्लिकेशन घेतले. ॲप्लिकेशन घेतल्यानंतर ते सर्व ॲप्लिकेशन एका जागेवरती कलेक्ट होतात. मग एन-एस-सी, बी-एस-सी कडे ते ॲप्लिकेशन कलेक्ट होतात. एन-एस-सी, बी-एस-सी कडून एन-एस-सी, बी-एस-सी कडे ते ॲप्लिकेशन येतात. एन-एस-सी, बी-एस-सी काय करते त्या सर्व ॲप्लिकेशनला एकत्र जोडते. एकत्र जोडल्यानंतर मग त्यातून असं होतं, की समजा ₹10,000 10,000 कंपनीचे शेअर्स विकायला आहेत आणि ॲप्लिकेशन आले ते 1,00,000 शेअर्ससाठी. मग शेअर्स कुणाला द्यायचे? हा पण प्रॉब्लेमच आहे ना. मग शेअर्स कुणाला द्यायचे हे ठरवण्यासाठी मग तिथे येतो प्रॉब्लेम शेअर्स वाटपचा. म्हणजे कुणाला द्यायचे? प्रत्येक जण तर म्हणतोय मला पाहिजेत. मग इथे प्रत्येक जणाला शेअर भेटत नाही. मग इथे येते लॉटरी पद्धत. म्हणजे काय? तिथे येते लॉटरी कशी? की आपण नाही का पाहिलं लॉटरीमध्ये सर्वच्या सर्व एका जागेवर गोळा केल्या जातात आणि कॉम्प्युटरद्वारे एक रँडमली समजा एका शेअरसाठी, एका लॉटसाठी जर 10x सबस्क्रिप्शन झालंय. 10x सबस्क्रिप्शन झालंय. 10x म्हणजे काय? तर एका लॉटसाठी 10 लोकांनी अप्लाय केले. तर अशा वेळेस एकाच व्यक्तीला आय-पी-ओचा एक लॉट मिळून जातो. अशा वेळेस रँडमली यातले 10 लोक सिलेक्ट केले जातात आणि त्याच 10 लोकांना तो आय-पी-ओ मिळतो. मग तुम्हाला असं वाटेल, की मी आपल्या आय-पी-ओला अप्लाय केलं, की मला आय-पी-ओ भेटेलच. असं नाही. तुम्हाला आय-पी-ओ भेटेल हे काही फिक्स नसतं. पण तुमचं जर नशीब चांगलं असेल, तर तुम्हाला तो आय-पी-ओ भेटतो. आणि जर आय-पी-ओ भेटला, की तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करताना जे पैसे लावले होते, ते तुमच्या अकाउंटमधून कट होतात आणि तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते शेअर्स मिळून जातात. पण मग तुम्ही जर आय-पी-ओसाठी अप्लाय केले, तुम्ही ₹15,000 लावलेत. पण जर तुम्हाला आय-पी-ओ भेटला नाही, तर पैसे कधी माघार येतात? तर हा प्रॉब्लेम असा असतो, की ते आय-पी-ओमधला लावलेले पैसे तुमच्या अकाउंटमध्येच असतात. म्हणजे ह्या अकाउंटमध्ये तुमच्या कट होत नाहीत, ते फक्त लॉक होतात. लॉक कशासाठी होतात, की समजा कंपनीने तुम्ही ॲप्लिकेशन केलं आणि जर तुम्ही मध्येच पैसे कट केले, तर तुम्हाला जर आय-पी-ओ भेटला आणि तुमचे जर पैसेच कट नाही झाले, तर याला जबाबदार कोण? जबाबदार कोण म्हणजे तिथे एक आय-पी-ओ त्यांचा एक लॉट तसाच शिल्लक राहू शकतो तुमच्यामुळे. त्यामुळे ते पैसे लॉक होत असतात आणि जेव्हा जेव्हा काय होतं, तर जेव्हा ॲप्लिकेशन डेट संपते, अलॉटमेंट होते, अशा वेळेस तुम्हाला जर तो आय-पी भेटला नाही, तर तुमचे 15,000 लॉकचे अनलॉक होतात. म्हणजे तुम्हाला इथे 0% तोटा आहे. 0% तोटा आहे. फक्त तुमचे लॉक होतात 2-3 दिवस. लॉक झाल्यानंतर 2-3 दिवसांनी तुमचे पैसे मोकळे होऊन जातात.
त्यासाठी काय करायचं, तर लॉक जास्त काळ न होण्यासाठी तुम्हाला 3 दिवस जे असतात ना ॲप्लिकेशनसाठी त्याच्या लास्ट डेला अप्लाय करायचं. काही इम्पॅक्ट होत नाही. आता पहा, हे अलॉटमेंट झाल्यानंतर मग शेअर्स वाटप चालू होतात आणि इथे 2 पॉसिबिलिटी असतात. ते म्हणजे एक तुम्हाला पूर्ण लॉट तुम्हाला मिळू शकतो. तुम्हाला एक लॉट मिळू शकतो ₹15,000 जितके शेअर्स असतील तितके तुम्हाला एक लॉट मिळू शकतो. आठवा तुम्हाला कोणताही शेअर्स मिळणार नाहीये. मग पॉसिबिलिटी इथे दोन्ही पण आहेत. एकतर मिळू शकतो किंवा नाही मिळू शकत. जर नाही मिळाला तर तुम्हाला काही ₹0 तोटा असतो आणि मिळाला तर तुम्हाला फायदाच असतो. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. जी-एम-पी काय असतं वगैरे, वगैरे सर्वच बेसिक गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून सांगतो. जर नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करायला विसरू नका. तर आता आपण पाहूयात लिस्टिंग डेट काय असतं. तर बेसिकली लिस्टिंग डेट म्हणजे काय? तुम्ही ॲप्लिकेशन केलं, तुम्हाला आय-पी-ओ भेटला, की आय-पी-ओ भेटल्यानंतर तुम्हाला लिस्टिंग तुम्हाला भेटलाय की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला अलॉटमेंट पाहावी लागते. तर तुम्हाला अलॉटमेंट जर मिळाली ना, तर तुमच्या पॅन कार्डवरून तुम्ही सहजपणे तुम्हाला आय आय अलॉटमेंट भेटली की नाही ते चेक करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला पॅन कार्ड टाकायचा असतो. पॅन कार्ड नंबर टाकला की तुम्हाला भेटला की नाही तो शेअर समजून जातं. त्यानंतर जर तुम्हाला तो शेअर भेटला, तर तो शेअर्स ट्रेडिंगसाठी चालू होणार असतो कधीतरी. मग ट्रेडिंगसाठी चालू कधी होणार? तर तो दिवस असतो तो म्हणजे लिस्टिंग डेट. लिस्टिंग डेट. ती कंपनी पूर्णपणे खाजगी मालकीची आहे. सुरुवातीला काय आहे? खाजगी मालकीची. पण लिस्टिंग ज्या दिवशी होते ना, त्या दिवशी ते शेअर्स ट्रेडिंगसाठी सर्वांसाठी ओपन होतात. मग त्या दिवशी सकाळी 10 वाजता, 1, 2, 3 दिवसांनी 10 वाजता ते शेअर्स मग NSE, BSEवरती ते घंटा वाजवून ते शेअर्स चालू करतात आणि त्या दिवसापासून तुम्ही ट्रेड करायला चालू करू शकता. मग इथे काय होतं, तर इथे सिम्पली एक गोष्ट असते ते म्हणजे जर तुम्ही त्या शेअरला समजा ₹500 ना अप्लाय केलं, तर अशा वेळेस इथे ते शेअर्स काही वेळेस डायरेक्टली ₹1000 ओपन होतात. इथे ₹1000 ओपन होतो. काही वेळेस ₹700 ओपन होतो. आणि मी सांगतो तुम्हाला टाटा टेक्नॉलॉजीचा जो शेअर अप्लाय केला तो जवळपास ₹1350 ओपन झाला. म्हणजे ₹500 शेअर जर ₹1350 ओपन झाला, तर अशा वेळेस तुम्हाला तो शेअर ₹500 मिळतो आणि तो ओपन होतो 1350 ला. अशा वेळेस तुम्हाला इथे डायरेक्टली ₹850 एका शेअर्स मागे फायदा होतो. मग तुम्ही जर 30 शेअरसाठी अप्लाय केलं असेल, तर 30 गुणिले 850 करा. तर 30 गुणिले 850 जवळपास तुम्हाला 25,000च्या आसपास तुम्हाला एका लॉट मागे फायदा मिळून जातो. आणि किती दिवसात? एक 3 ते 4 दिवसात. इतकं सिंपल आहे. आणि यात तोटा काय आहे? जर तुम्हाला भेटले नाहीत, तुमचे पैसे रिटर्न तरी येऊन जाणार आहेत. इतकं सोपं असतं पहा. आणि ज्या दिवशीपासून शेअर्स लिस्ट होतात, त्या दिवशीपासून तुम्ही परत एकदा त्या शेअर्सला खरेदी किंवा विक्री करू शकता. पण सिम्पली बेसिकली एक आयडिया असते ती म्हणजे तुम्हाला जेव्हाही सुरुवातीलाच लिस्टिंग इन मिळतो ना, अशा वेळेस तुम्ही तिथे विकून टाकून बाहेर पडू शकता. विकल्यानंतर 2-4 दिवस शेअर खाली येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. खाली आल्यानंतर पुन्हा शेअर्स वरती जात असतात. पण तुम्ही त्याच दिवशी जर तुम्हाला लिस्टिंग इन चांगला मिळत असेल तर विकून टाकली पाहिजे. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो. आता एक गोष्ट आहे ते म्हणजे पहा, लिस्टिंग झाल्यानंतर काय होतं? तर लिस्टिंग नंतर तुम्हाला शेअर्स स्वतःला पण खरेदी करता येतात आणि सर्व लोकांना पण खरेदी करायला मोकळे होतात. इनिशियल म्हणजे सुरुवातीच्या पब्लिक ऑफरिंगमध्ये तुम्हाला इथे लिस्टिंग गेन मिळण्याची जास्त प्रोबॅबिलिटी असते आणि त्यानंतर समजा सर्वसामान्य कोणी पण मग ते शेअर एकदा लिस्ट झाल्यानंतर कोणी पण तुम्ही विकलेले शेअर्स कोणी पण खरेदी विक्री करू शकतो. मग आयपीओचा फायदा काय? तुम्ही असं म्हणाल. आयपीओचा फायदा आहे तो म्हणजे लिस्टिंग गेन. लिस्टिंग गेन 30, 40, 50, 60% सहजपणे मिळून जातो जर तुम्हाला तो आयपीओ भेटला तर. आणि मी माझा एक्सपिरियन्स सांगेन. मला तर इतके आयपीओ लागलेत ना, मी प्रत्येक आयपीओला अप्लाय करतो. प्रत्येक आयपीओला अप्लाय करतो. एक 4 ते 5 आयपीओमध्ये 6 आयपीओमध्ये मला एखादा आयपीओ लागतो आणि ₹10,000-15,000 मिळून जातात. हे सोपं आहे, सिंपल आहे आणि यामध्ये 0% लॉस आहे. तर पहा, तर लिस्टिंग दिवशी नफा किंवा तोटा दोन्ही होऊ शकतो. शक्यतो तोटा होत नाही. तोटा कसा नाही होत, हे मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा अभ्यास असणं इम्पॉर्टंट आहे. असं नाही की तुम्ही कोणत्याही आयपीओला उठून-सुटून चाललात आणि अप्लाय केलं आणि तुम्हाला लगेच प्रॉफिट होईल, असं नाही. आयपीओचाच पण थोडाफार अभ्यास असायला पाहिजे, की कोणत्या आयपीओला अप्लाय करायचं, कोणत्या आयपीओला अप्लाय करायचं नाही. हे सर्वच्या सर्व मी तुम्हाला समजून सांगू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करायला विसरू नका. आता आपण लास्ट टर्म पाहूयात. आपण काय-काय शिकलो. तर आयपीओ अप्लाय करण्यापूर्वी तुम्हाला ह्या 4 गोष्टी माहीत असायला पाहिजे. ती म्हणजे कंपनीची कंपनीच्या शेअरची इश्यू प्राइस, त्याचबरोबर कंपनीची प्राइस बँड, लॉट साइज, मिनिमम इन्व्हेस्टमेंट, आयपीओ ओपन डेट, क्लोज डेट ह्या गोष्टी माहिती असतात. त्याबरोबर अलॉटमेंट आणि लिस्टिंग डेट. 8 गोष्टी माहीत असतील तर तुम्हाला आयपीओला अप्लाय करणं सोपं जाऊ शकतं. त्याचबरोबर अजून काही टर्म आहेत मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. थँक सो मच.